हे बाई विदेशातून आपल्या खामगावातल्या जीएस कॉलेजमध्ये कशी काय आली आणि कोणत्या देशातून आली हे जर पाहिलं असेल तर आपला ब्लॉग पूर्ण पहा। मस्त कॉलेजची तयारी केली आणि शुभम दा सोबत गप्पा मारत मारत चाललो कॉलेजमध्ये। सगळ्यात पहिले तर तुमचे मनापासून खूप खूप आभार, तुम्ही ना आपले 2K फॉलोअर्स कंप्लीट केल्याबद्दल। 0 मिनिटात शुभम दानं सोडून दिलं आपल्याला कॉलेजवर। शुभम दा म्हणत तुला आता आलोच ना घेऊन, तर आता डायरेक्ट तुला कॉलेजच्या गेट पाशी सोडून देत। गजानन महाराजांचं नाव घेऊन केली कॉलेजमध्ये एंट्री। आज होतं आमचं पहिलं मायक्रोचं लेक्चर, त्यामुळे बाहेर टाइमपास काही केला नाही, डायरेक्ट लॅबमध्ये येऊन बसून गेलो। अर्धा लेक्चरच झालं तितक्यात ज्ञानेश्वर सर आले, म्हणत लेक्चर बंद करा, ऑडिटोरियम रूम मध्ये जाऊन बसा। पोट्ट्याने लगेच तर लावल्या बॅगा भरणं। लेक्चर सुटल्याचा आनंद तर होता, पण एकीकडे दुःख बी होतो की ऑडिटोरियम रूम मध्ये 2 घंटे बसायला लागेल। आता नाटकं तर काही करता येत नव्हते, गुपचाप येऊन बसलो ऑडिटोरियम रूम मध्ये। रूम मध्ये बसल्यावर पहिले एक सेल्फी व्हिडिओ काढून घेतला। ऑडिटोरियम रूम मध्ये आल्यावर जेव्हा आम्हाला माहित पडलं की इस्रायल या देशातून स्पेशल मॅडम आलेले आमच्या सोबत बोलण्यासाठी, तेव्हा कुठे मनाला शांत वाटलं की चला आज काहीतरी नवीन माहिती पडली। प्रिन्सिपल सरांच्या हातून मॅडमचा सत्कार करण्यात आला। आणि तुम्हाला तर माहित आहे काही नवीन असलं की स्नॅप टाकलाच पाहिजे, त्याचप्रमाणे माझ्या भावाने बी टाकून दिला स्नॅप। मग मॅडमनं चालू केली भाऊ त्याची इंग्रजी भाषा बोलणं, आणि ते काही भाऊ आम्हाला पूर्ण समजे नाही, फक्त थोडीफार समजे। मग आमचे सर बनले होते ट्रान्सलेटर, मॅडम इंग्रजीमध्ये बोलत, सर मराठीत सांग। तेव्हा कुठे गाडी पद्धतशीर चालली, गौरव आले इंग्रजी समजून राहिली वाटते बा, म्हणलं ऐकू राहिला। म्हटलं भावा मॅडमला एक प्रश्न विचारणं की तुमच्याकडे बैलगाडा शर्यत होते का म्हणून। कॉलेजमधल्या आपल्या मित्र परिवाराची बी आपल्या ब्लॉग मध्ये यायची इच्छा होती। भर कार्यक्रमात मोबाईल वरे करून व्हिडिओ काढून घेतला त्याचा। हा प्रेमाच्या पब्लिक साठी काही पण कधी पण कुठे पण। कार्यक्रम झाल्यावर बाहेर येऊन पाहतो तर अभिषेक दा फॉर्म भरून राहिला, बॅगचा नाही बरं रेग्युलरचा। अभिषेक दाचा एक व्हिडिओ काढून आलो होतो जीएस टॉपर घरी जायसाठी, तितक्यात गौरव दा पैशाचा बचाव करत बसलो गौरव दाच्या गाडी चाललो। मग आता 32.5च्या स्पीडनं घरी। मग तुमच्यासाठी आजचा ब्लॉग इतकाच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये।